नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण मागच्या काही व्हिडिओ सीरीज सुरू केलेली आहे. हाऊ टू बिकम टॉपर ही व्हिडिओ सीरीज आपण सुरू केलेली आहे. जी विद्यार्थ्यांना मदत करेल की टॉपर कसं बनायचं. त्याच्यातून या व्हिडिओतून त्यांना काही आयडियाज, काही वेज मिळतील. तर मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की टॉपर जर बनायचं असेल तर सगळ्यात आधी टॉपर सारखा माइंडसेट तुमचा महत्त्वाचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिकल वे टू डेव्हलप अ टॉपर माइंडसेट. म्हणजे टॉपरचा माइंडसेट बनवायचा पण तो कसा? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिली तुम्हाला गोष्ट करावी लागेल, क्रिएट अ व्हिजन बोर्ड. येस, तुमचा एक व्हिजन बोर्ड असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही फर्स्ट टर्म एक्झामसाठी, सेकंड टर्म एक्झामसाठी किंवा 10वी-12वीच्या बोर्डाच्या एक्झामसाठी, नीट जेईई साठी तयारी करताय. तर तुम्ही जिथं अभ्यासाला बसता तिथं तुमच्या समोर तो एक व्हिजन बोर्ड लागलेला पाहिजे. ज्याच्यावर तुमचं व्हिजन ठळक अक्षरात लिहिलेलं पाहिजे, की फॉर एक्झाम्पल 90+%, 92 पॉईंट पर्सेंटेज, जे काही तुमचं व्हिजन बोर्ड असेल ते तुमच्या समोर लागलेलं पाहिजे. म्हणजे ते काय करतं, व्हिजन बोर्डचा परिणाम असा होतो की ते तुम्हाला ते आठवण करून देत राहतं आणि ते पॉझिटिव्ह स्टिम्युलस तुमच्या ब्रेनमध्ये येत राहतात. तर पहिली गोष्ट करायची, तुम्हाला व्हिजन बोर्ड क्लिअर करायचा आहे. दुसरी गोष्ट अशी, बिल्ड स्मॉल डेली हॅबिट्स. तुम्हाला रोज छोटे-छोटे हॅबिट्स तुम्हाला डेव्हलप करावे लागणार आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही एव्हरेज स्टुडंट आहात, तुम्हाला टॉपर बनायचंय, तर तुम्ही एकदम टॉपर बनणार नाहीये. तर एव्हरेज स्टुडंटला काय करावं, कसं करावं हेच कळत नाही. तर तुम्ही काय करायचंय, छोट्या-छोट्या हॅबिट्स, जसं की मी आज सायन्सचा एक पॅराग्राफ रीड करणार किंवा सायन्सचं जे मला आज शिकवलेलं आहे शाळेमध्ये, क्लासमध्ये, तेवढं मी प्रिपेअर करणार आणि मग रोज तेवढं करून तुमचं त्याला रिवाईज करणार. असं जर तुम्ही केलं तर एक मोठा एक चॅप्टर तुमचा तयार होतो. म्हणजे छोट्या-छोट्या हॅबिट्स पासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. तिसरी गोष्ट अशी, की ट्रॅक प्रोग्रेस, नॉट जस्ट एफर्ट. तुम्ही फक्त एफर्ट म्हणजे तुम्ही फक्त मेहनत घेऊ नका. तुमची प्रोग्रेस किती होती हे तुम्ही चेक करा. फॉर एक्झाम्पल तुम्ही वाचताय, लिहिताय, पण तुमच्या डोक्यामध्ये ते किती गेलं हे तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. मग तुम्ही काय करा, तर जे वाचताय तुम्ही ते स्वतः न बघता लिहून बघा. जसं की तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचंय, ते दुसऱ्याला एक्सप्लेन करून बघा, की जे वाचलंय तुम्ही, जी तुम्ही मेहनत घेतलीये, ते तेवढं तुमच्यामध्ये आत्मसात झालंय का हे तुम्हाला चेक करावे लागेल. चौथी गोष्ट अशी, की सराउंड युअर सेल्फ विथ पॉझिटिव्हिटी. तुमच्या आजूबाजूला जे सराउंडिंग आहे ते पॉझिटिव्ह तयार करा. जसं की तुम्ही बघा, टॉपर जे विद्यार्थी असतात त्यांचे फ्रेंड सगळे टॉपर असतात किंवा एक चांगल्या पॉझिटिव्ह विचाराचे असतात, ते निगेटिव्ह नसतात. तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट तुम्हाला तयार करायचं आहे किंवा पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला जायचं आहे. पाचवी गोष्ट असते, की माइंडफुलनेस प्रॅक्टिस करा. स्ट्रेस रिलीफ होईल अशा काही ऍक्टिव्हिटी करा. जसं की त्याच्यामध्ये तुम्ही मेडिटेशन करा, ठीक आहे, चांगल्या मुलांसोबत वेळ घालवा, थोडंसं न्यूजपेपर वाचा किंवा तुम्हाला जर लिहायची सवय असेल काही, तर तुम्ही ते लिहिण्याचा सराव करा. म्हणजे त्याच्यामुळे तुमचा ब्रेन काय राहील, फ्रेश राहील. या सगळ्या गोष्टी असतात, की ज्या आपला जो माइंडसेट आहे तो टॉपरच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम करतात. मग आता या सवयी तुमच्या बदला, उद्या तुमचा रिझल्ट नक्की बदलेल.